नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अॅनालायझरचं ॲप डाउनलोड करा. आपणा सगळ्यांना आज जागतिक रेडिओ दिवस आहे. 13 फेब्रुवारी म्हणजे जागतिक रेडिओ दिवस. ह्या जागतिक रेडिओ दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तुमच्यापैकी जे आमचे कोणी नियमित श्रोते असतील त्यांना आश्चर्य वाटेल की हे यूट्यूबसारखं दृश्य माध्यम, त्याच्यामध्ये आपल्याला सगळं बघता येतं व्हिडिओ, आणि त्या माध्यमावरून श्रीकांत उमरीकर रेडिओसारखं जे श्राव्य माध्यम आहे त्याच्या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. हे थोडंसं एक गंमतशीर तुम्हाला वाटू शकेल. मी स्वतः वैयक्तिक पातळीवरती सलग 4 वर्ष परभणीला आकाशवाणी औरंगाबाद परभणी, तेव्हाचं औरंगाबाद आणि परभणी एकत्र केंद्र होतं, त्याच्यावरती कॅज्युअल अनाउन्सर म्हणून काम केलेलं आहे. आणि त्याच्याही आधी माझी आई 12 वर्ष या परभणी आकाशवाणी केंद्रावरती कॅज्युअल अनाउन्सर होती. त्यामुळे अगदी लहानपणापासून मला कानावरती जसं रेडिओ ऐकायची सवय होती आणि आईचा आवाज रेडिओवरती ऐकून त्याच्या बाबतीतली एक वेगळीच ममत्वाची भावना रेडिओच्या बाबतीमध्ये आहे. आजही कितीतरी जणांच्या बाबतीमध्ये मी बघतो की त्यांचं सकाळचे जे कामं असतात, सकाळी भक्ती संगीत सुरू होतं, सकाळची जी लगबग असती, आवरून बाकीचे कामं करून कामासाठी तयार व्हायचं असतं, निघायचं असतं, आणि ते बरेच लोक रेडिओ ऐकणं पसंत करतात. मग ते आता म्हणजे हे काही सरकारी माध्यमं जी होती आकाशवाणी केंद्रासारखी तीच ऐकतात असं नाही, FM ऐकतील, काही ऐकतील. दुसरा एक जो नवीन ट्रेंड वाढलेला आहे की जेव्हा ड्रायव्हिंग करत असताना, गाडी चालवत असताना FM रेडिओ चालू असतो, विशेषतः शहरांमध्ये. बऱ्याच जणांना ती आवड आहे. पण मी आज जो थोडासा वेगळा मुद्दा तुमच्यासमोर आवर्जून ठेवतोय, मी गेली 6 वर्ष ह्या माध्यमात व्हिडिओ करतोय. 2000च्या पेक्षा जास्त व्हिडिओ माझे यूट्यूबवरती झालेले आहेत, हे अॅनालायझर लोकनीती आणि अॅनालायझर न्यूज दोन्हीवरती मिळून. पण ते असताना सुद्धा ज्याला श्राव्य म्हणतो आपण, तो जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. आणि हे एकमेकांना रिप्लेस करू शकत नाहीत, एकमेकांना पर्याय ठरू शकत नाही. हा मुद्दा कोणी सांगत नाही की वाचन ही जशी स्वतंत्र गोष्ट आहे, ते वाचलेलं ऑडिओ बुक सारखं कोणी आपल्याला म्हणून दाखवलं, आपण ऐकलं म्हणजे त्याचा आनंद मिळत नाही. त्याच पद्धतीनं व्हिडिओ तुम्ही पाहतात, ह्याला पर्याय म्हणून ऑडिओ वाचू शकत नाही, पण तसंच उलट सुद्धा आहे, ऑडिओला पर्याय व्हिडिओ वाचू शकत नाहीत. त्याच्यामुळे श्राव्य, त्याच्यानंतर दृश्य आणि त्याच्यानंतर वाचन असताना हे तिन्ही स्वतंत्र आहेत. हे सगळ्यात साधा मुद्दा पहिले आज जागतिक रेडिओ दिनाच्या निमित्तानं लक्षात घ्या. ज्या कोणाला असं वाटत असेल की आता काही हरकत नाही, आता काय व्हिडिओ आलेले आहेत, काही गरज नाही ऐकायची, तर असं नाही. श्राव्य जो आनंद आहे, तुम्ही शांतपणे डोळे मिटलेले आहात, आणि विशेषतः जे आकाशवाणीचे जुने श्रोते असतील तर त्यांना ह्याचा अनुभव असेल. रात्रीची वेळ आहे, आपली आवड चालू आहे, आणि तुम्ही डोळे मिटवून शांतपणे, किंवा खरं तर मला ती पण आठवण फार छान आणि अतिशय गोड अशी आहे की आमच्या घराच्या गच्चीवरती, विशेषतः जेव्हा रात्री चांदणं पसरलेलं असायचं आणि गच्चीवरती झोपलेलं असताना रेडिओवरती गाणे लागायचे. माझ्या घराच्या बाजूला अप्रतिम असं पिंपळाचं झाड आहे, त्याच्यावरती चंद्राची किरणं त्या पानावरती चमकायची, आणि त्या सगळ्या वातावरणामध्ये कानावरती जेव्हा अप्रतिम असे गाण्याचे सूर यायचे, ह्याला दुसरा काहीच पर्याय असू शकत नाही. कारण की याच्यामध्ये पाहायसाठीचं दृश्य नावाची काही गोष्ट नाही आहे. किंवा बातम्या विशेषतः ऐकत असताना काही जर विशेषतः ह्या छत्रपती संभाजीनगरला अविनाश पायगुडे बातम्या द्यायची, आणि तो आवाज माझ्या अजूनसुद्धा जशाला तसा कानामध्ये बसलेला आहे. किंवा लक्ष्मीकांत धोंड पहाटे पहाटे प्रभात किरणे नावाचा एक कार्यक्रम सादर करायची. अशा कितीतरी श्राव्य आठवणी आपण ज्याला म्हणतो, त्याचं दृश्याशी त्याचा काही पर्याय त्याला होऊ शकत नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकाशवाणीसारखं माध्यम त्या काळामध्ये आजही आपण आत्ताचा जर खरं तर हा थोडासा इंटरनेटचं जिथपर्यंत पोहोचलेला आहे तो जो अपवाद सोडला, तर आकाशवाणीच्या शिवाय आपण काही सुद्धा दूरदूरच्या खेड्यापर्यंत पोहोचू शकलेलो नाहीत. वर्तमानपत्रांना शेवटी एक मर्यादा होती. वर्तमानपत्र अगदी त्याच्या पीकला असताना सुद्धा, शिखरावरती असताना सुद्धा मर्यादित जागेपर्यंत पोहोचत होती. सर्व दूर वर्तमानपत्र पोहोचू शकत होती असं नाही, किंवा साक्षरता होती असं नाही. त्याच्यामुळे वर्तमानपत्रांना एक मर्यादा नेहमीच राहिलेली आहे, वाचनालाही राहिलेली आहे. पण श्रवण ही अशी एकमेव गोष्ट होती भारतातली, विशेषतः आकाशवाणीवरती. म्हणून जेव्हा मोदींनी मन की बात सुरू केलं आणि त्याला प्रचंड मोठा प्रतिसाद ह्या काळात मिळाला, त्याचं कारण तेच आहे. आजही सर्व दूर पोहोचलेलं श्राव्य माध्यम जे सगळ्यात जास्त ताकदीचं आहे तो रेडिओ आकाशवाणीच आहे. त्या माध्यमातून आणि आजही विशेषतः
ज्यांच्यावरती टीका केली जाते ती सगळी ही सरकारी माध्यमं जी आहेत आकाशवाणीसारखी, आजही त्याच्यावरच्या बातम्या हे लोक प्रमाण मानतात, त्याच्यावरती सादर झालेले कार्यक्रम हे प्रमाण मानतात. दुसरी एक गोष्ट अशी आहे की तुमचं बाकीचं काही काम करत असताना तुम्ही ऐकू शकता, असा पण त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे. सकाळची लगबग आहे, बाकीची कामं करायची आहेत, किंवा तुम्ही ड्रायव्हिंग करता तेव्हा ऐकतात, किंवा मी म्हणलं तसं शांतपणे रात्रीच्या वेळी तुम्ही ऐकत बसला आहात. अजून एक मला रेडिओचा फार मोठा फायदा आजच्याही काळात वाटतो की रेडिओकडे विशेषतः संगीताच्या बाबतीतलं प्रचंड मोठा खजिना रेकॉर्डिंग उपलब्ध आहेत. जुन्या कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांचे ज्यांची नावं आपल्याला माहिती आहे त्यांचे रेकॉर्डिंग बाकीच्या व्यावसायिक पातळीवरती कंपन्यांनी केली, त्यांच्या रेकॉर्ड निघाल्या, त्यानंतर कॅसेट निघाल्या आणि आता यूट्यूबवरती पण उपलब्ध आहे. पण ह्याच्याशिवाय काही खूप मोठी अशी नावं, म्हणजे संगीताच्या दृष्टीनं मोठी पण त्यांना लोकप्रियता मिळाली नाही, असे काही महत्त्वाचे रेकॉर्डिंग्स हे रेकॉर्डिंग सगळे हे आकाशवाणीकडे उपलब्ध आहेत. आणि त्याच्यामुळं तो एक खजिना खरं तर आकाशवाणीने काही प्रमाणात तो खुला केलेलाही आहे. आजही जर ते सोशल मीडियावरती त्यांनी त्यांचे सगळे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले तर त्याला व्हिजिट करणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहेत. आणि ते एक फार मोठं काम म्हणजे म्युझिकल डॉक्युमेंटेशनचं एक फार मोठं काम, म्हणजे जवळजवळ आपण एक 50 वर्षाचं तर मोजलं. नंतरच्या काळात तुलनेनं बाहेर उपलब्ध झाली सगळे रेकॉर्डिंग्स आणि त्याच्यामुळं आताचे सुद्धा बरेच मोठे कलाकारांना आकाशवाणीत जायची काही गरज पडत नाही. पण मला 1990 पर्यंतचं किंवा 2000 पर्यंतचं म्हणूयात, मी स्वतः 93, 94, 95, 96 ह्या वर्षात काम केलं होतं, म्हणून मला त्या काळापर्यंतचं माहिती आहे निदान. इसवी सन 2000 पर्यंत तर फार महत्त्वाचे रेकॉर्डिंग्स या रेडिओवरती उपलब्ध आहेत. किंवा अगदी मी नंतरच्या काळातलं जे प्रचंड गाजलं आणि आता 19 मार्चला गुढीपाडवा आहे तेव्हापासून रामनवमीपर्यंत म्हणजे 26 मार्चपर्यंत गीत रामायणाचे कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात होतात. आमचा जो इथला अतिशय गुणी कलाकारांचा संच आहे त्यांचे पण 5 कार्यक्रम ह्या काळामध्ये परिसरामध्ये होत आहेत. हे गीत रामायण आकाशवाणीवरून सादर झालं होतं आणि प्रत्येक आठवड्यामध्ये एक गीत सादर व्हायचं. त्याच्याप्रमाणे 52 आठवड्यांची सगळी रचना केलेली होती. तो तर काळ असं सगळे सांगतात, आठवणी त्याच्या आता उपलब्ध आहेत की रेडिओला हार घालायचे, उदबत्ती लावायचे आणि लोक कानामध्ये प्राण ऐकून ते कुठलं गीत ह्यावेळेस सादर होणार आहे, रामायणातला कुठला प्रसंग सादर होणार आहे. आणि जसं जसं एक एक गीत यायला लागलं नंतर लक्षात आलं की ह्या वर्षी अधिकाचा महिना आलेला आहे, त्याच्यामुळे 52 आठवड्यामध्ये संपणार नाही, अजून 4 गाणे म्हणजे 56 गाणे लागतील. आणि अशा पद्धतीनं गीत रामायणामध्ये 56 गाण्यांचा समावेश झाला. असंही रेडिओशी संबंधित अतिशय गोड अशी आठवण आजही सांगितली जाते. आजही त्या रेडिओवर सादर झालेल्या गीत रामायणाची लोकप्रियता आजही आहे. नंतर मग त्याच्या रेकॉर्ड निघाल्या, नंतर मग त्याच्या आता प्रत्यक्ष सादरीकरणामधून जी लोकप्रियता लाभते आहे, आम्ही स्वतः त्याचा अनुभव गेले 10 वर्षापासून घेतो आहे. आधी नांदेडचे ज्येष्ठ गायक संजय जोशी आणि त्याच्यानंतर वैभव पांडे आणि वर्षा जोशी ह्या सगळ्या गुणी कलाकारांबरोबर मी ह्या गीत रामायणाचा गेल्या 10 वर्षापासून वैयक्तिक अनुभव घेतो आहे. पण ह्याला जी लोकप्रियता लाभलेली ती आकाशवाणीवरून लाभलेली होती. अजून एक मला महत्त्वाची गोष्ट आवर्जून सांगायची, ज्याला आपण व्हॉइस कल्चर म्हणतो. तुम्हाला हे व्हिडिओ ऐकत असताना किंवा बऱ्याचदा त्याच्यातला म्हणजे आवाजाचं जी काही त्याचं क्वालिटी क्षमता म्हणतो किंवा त्याचा दर्जा म्हणतो ह्याच्या बाबतीत तितके बारकाव्याने लक्षात येत नाही. पण तुम्ही जेव्हा आकाशवाणीवरती काय ऐकताल, आजही मी बघतो काही निवेदकांचे आवाज जसे काही भावून जातात तसे काही खटकतात सुद्धा. ते सगळे जे बारकावे असतात जे पद्धतीनं आकाशवाणीवरती येतात किंवा त्याच्यावरती संगीत श्रुतिका असायच्या, ते सगळं नाटक फक्त शब्दांवरती उभं करायचं असायचं, शब्द आणि संगीताचा उपयोग करून घेऊन. किंवा आजही जुने हिंदी गाणे कितीतरी म्हणजे त्याच्यातलं दृश्य लोकांना आवडले असले तरी प्रत्यक्ष ऐकायला मात्र त्याच्यापेक्षा जास्त त्याला लोकप्रियता किंवा बिनाका गीतमाला सारखा जर लोकप्रिय प्रकार इतके वर्ष उलटून गेले पण त्या बिनाकाची मोहिनी आज सुद्धा कानावरून गेलेली नाही. त्याच्यावरची ही उसंत वाणी. 13 फेब्रुवारी रेडिओचा दिन आठवण क्षीण श्रोत्यांचीही. दूर दूरच्या त्या खेड्यापाड्यातून ओळखीची धून पहाटेला. उजळे पहाट भक्तिसंगीतानी उजळे पहाट भक्तिसंगीतानी पवित्र सुरांनी अभंगांच्या. कानात साठतो माहिती खजिना बुद्धीचा दागिना बातम्याने. रात्री शांत वेळी शोधुनी सवड आपली आवड येते कानी.
रेडिओचा ध्वनी प्रत्येक क्षणाला राहे सोबतीला सखा जणू. आयुष्याच्या कानी अमृताची वाणी, आयुष्याच्या कानी अमृताची वाणी, ही आकाशवाणी कांत म्हणे, ही आकाशवाणी कांत म्हणे. आपण नवीन ह्याच्यामध्ये जणू काही रेडिओला काहीतरी पर्याय सापडलाय आणि त्यामुळे आपण म्हणजे मी स्वतः सोशल मीडियात काम करून इतके व्हिडिओ करूनच सांगतो, सोशल मीडिया किंवा हे व्हिडिओ हा आकाशवाणीला पर्याय नाही. मी त्याही माध्यमात काम केलेलं आहे, वर्तमानपत्रांमध्ये छोटं का होईना पण काम केलेलं आहे आणि आता ह्याही माध्यमात काम करतो आहे. मला जर कोणी वैयक्तिक पातळीवरची माझी आवड जर विचाराल तर मला व्हिडिओपेक्षा, वर्तमानपत्रातल्या कामापेक्षा आकाशवाणीवरचं काम आजही आवडतं. आत्ताच आम्ही गालिब महोत्सवाच्या निमित्ताने एक छोटंसं पॉडकास्ट आकाशवाणीसाठी केलं होतं आणि त्याचा इतका वेगळा आणि मनस्वी आनंद मला झाला. परत एकदा तुमच्यापैकी जे जे कोणी रेडिओचे चाहते असतील त्यांना मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा. नवीनही लोकांना माझा संदेश आहे, जरूर ऐका. श्राव्य असा जो आनंद असतो तो तुम्ही जरूर घ्या, जो व्हिज्युअल्सपेक्षा, दृश्यांपेक्षा आणि तुम्ही वाचत असता त्या शब्दांपेक्षा खूप वेगळा आहे आणि काहीतरी वेगळी ताकद त्याच्यामध्ये आहे, त्याचा अनुभव घ्या. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज